नर्मदा मैया म्हणजे आपल्या सर्वांचीच आई. आपल्या आईला भेटायला जाताना प्रत्येक जण उत्साहीच असतो. यंदा नर्मदा मैयाला शृंगार करण्यासाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी, आपण सर्व प्रेक्षकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारलं. गुलाबी आणि पोपटी या दोन्ही रंगांच्या साड्यांना अगदी सारखी मतं मिळाली आणि म्हणूनच प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या टीमनं या दोन्ही रंगांच्या साड्या मैयाला नेसवण्याचं ठरवलं. नर्मदा परिक्रमा 2025च्या सांगता सोहळ्याच्या वेळी ओंकारेश्वर मंदिराच्या तीरावरून आपल्या सर्वांच्या वतीनं गुलाबी रंगाची साडी मैयाला नेसवण्यात आली. आणि आता नर्मदा जयंतीच्या दिवशी पोपटी रंगाची साडी मैयाला अर्पण करण्यात आली. 320 मीटर अशी सुंदर साडी इचलकरंजीहून खास नर्मदा मैयासाठी बनवण्यात आली आहे. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या नर्मदा किनारी असणाऱ्या माधव स्पर्श या आश्रमात हा सुंदर सोहळा रंगला. नर्मदा जयंती माधव स्पर्श आश्रमामध्ये साजरं करण्याचं हे पहिलं वर्ष. एकीकडे मैयाच्या जयंती निमित्तानं सुंदर रांगोळी आणि दिव्यांची सजावट करण्यात आली. तर दुसरीकडे फटाक्यांच्या आतिषबाजीनं संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. सुरुवातीला मैयाच्या साडीचं आणि नर्मदा मैयाचं रूप असणाऱ्या कुमारिकेचं पूजन करण्यात आलं. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. मग आश्रमातून मैयाला साडी नेसवण्यासाठी वाजत गाजत सगळेजण निघाले. दोन 2021 पासून ते 2025 पर्यंत प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सोबत ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली ते सर्व परिक्रमावासी यावेळी माधव स्पर्श आश्रमात ओंकारेश्वर इथं उपस्थित होते. आपल्या नर्मदा मैयाचा शृंगार करत असताना एक वेगळाच भक्तिभाव सर्वांमध्ये पाहायला मिळाला.
नर्मदा मैयाची कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहो हीच प्रार्थना करूयात. नर्मदे हर.